नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कोळगाव काळ या गावामधील नवबुद्ध घटकातील दलित वस्तीतील 2 रस्ते काँक्रिटीकरण करण्याची निधी जनरल वस्तीत वापरण्यात आल्याने गावातील नागरिक NK भुजाळ यांनी जिल्हा परिषद कार्यालयात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याने दिनांक 22 जुलै 2024 रोजी नाशिक शहरातील सिव्हिल हॉस्पिटल समोरील गोल्फ क्लब मैदान येथे आमरण उपोषण छेडण्यात आले। सदर उपोषणाची व तक्रारीची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अधिकारी कार्यालय नाशिक यांनी घेतली व विस्तार अधिकारी पंचायत समिती सिन्नर मच्छिंद्र लिंबाजी यांची सदर प्रकरणात नेमणूक करण्यात आली। तसेच या प्रकरणात लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी माजी ग्राम सरपंच उत्तम मोकळ, ज्ञानेश्वर मोकळ, अशोक गोरे, अमित मोकळ, कैलास मोकळ, अतुल मोकळ, ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास भालेराव, सतीश भालेराव, बंडू कुमावत, विकी शिंदे, निसार पठाण, राहुल मोकळ, शाकिर शेख, योगेश कदम, संदीप काकड, मंगेश कदम, अशोक शिंदे, उत्तम गोरे, आदिल पठाण, प्रज्वल मोकळ, मनोज खेरडे, राजू मोकळ, दादाभाऊ अहिरे, प्रवीण रणशेवरे, गोकुळ निंबेकर तसेच इतर नागरिक उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। जय भीम, जय भीम, जय भीम। आज करू का चालू? आज उत्तम मोकळ जे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। उपोषणाचा विषय कोळेगाव माळ येथील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील दलित वस्तीतील काँक्रिटीकरणाचे 2 रस्ते त्यांचा विकास निधी जनरल वस्तीत वापरल्याने मोकळ साहेबांनी नाशिकचे कलेक्टर असेल, सिन्नरचे तहसीलदार असतील, पोलीस अधीक्षक असतील माननीय, यांना सर्वांना निवेदन दिलं, परंतु निवेदनाची दखल न घेतल्याने आजपासून मी अनिल गांगुर्डे माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। आमची मागणी अशी आहे की कोळगाव माळ येथील ग्रामपंचायत तात्काळ बरखास्त करून ग्रामविकास अधिकारी असेल, BDO असेल, जे संबंधित अधिकारी यांनी जो अनुसूचित निधी जनरल वर्गाकडे वर्ग केला त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असे आम्ही मागणी केलेली आहे व दोषी अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई न झाल्यास यापुढे जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी। जय भीम, नमो बुद्धाय। आज जिल्हा परिषद या ठिकाणी उपोषण करण्याचा जो निर्णय घेतला याच्या पाठीमागचा हेतू, कारण मी कोळगाव माळ तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील मी कायम तेथील रहिवासी असून ग्रामपंचायतने जो भ्रष्टाचार केला आहे, दलितांवरती अन्याय केलेला आहे। सन 2021मध्ये दलित वस्तीमधील काँक्रीटीकरणाचा रस्ता ग्रामपंचायत सरपंच म्हणजे तहसीलदाराची आई सरपंच आहे कोळगाव माळमध्ये, आणि त्यांनी प्रशासनाच्या दबावाखाली समाजाला न विश्वासात घेता त्यांनी जनरल वस्तीमध्ये अंडरग्राऊंड गटार 2 काँक्रीट रस्ते त्यांनी ते जनरल वस्तीत केलेलं आहे। आणि आता सर्वस्वी मी अभ्यास केला असता ग्रामपंचायतला वारंवार पत्र देऊन त्यांच्याकडून माहिती मागितली माहिती अधिकारामध्ये, आणि माहिती अधिकारामध्ये माहिती मागितल्यानंतर त्या प्रोसिडिंग बुकमध्ये मला आढळून आले की दलित वस्तीमध्ये 2 काँक्रीट रस्ते झालेले आहे, अंडरग्राऊंड गटार झालेला आहे। याचा सर्वस्वी मी अभ्यास करून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चित्तेसाहेब यांना तोंडी तक्रार केलेली आहे कोळगावमध्ये, आणि त्या तक्रारच्या अनुषंगाने त्यांनी मला दाद दिली नाही, आणि ते दाद न दिल्यामुळे मी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला 23/11/2023 रोजी, आणि ते पत्रव्यवहार केला असताना त्यांनी त्या पत्राच्या कुठलाही त्यांनी दाद दिली नाही। आणि संबंधित अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषद डेप्युटी CO यांच्याकडे मी 13/2/2024 रोजी पत्रव्यवहार केला।
स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.